Hey there my amazing viewers, I hope you all doing good and having good time with your family. So तुम्ही बघू शकता, as you can see that I have just done my haircut. So मला त्याबद्दलच तुम्हाला सांगायचं आहे की जर्मनीमध्ये गोष्टी कशा स्टेप बाय स्टेप होतात. तर आपण जेव्हा इंडियामध्ये असतो तेव्हा जेव्हा आपल्याला हेअरकट किंवा काही पण हेड मसाज वगैरे करायचं असेल तर आपण डायरेक्ट सलूनमध्ये जातो आणि करून येतो. तर जर्मनीमध्ये तसं नसतं. जर्मनीमध्ये प्रत्येक गोष्ट प्रोसिजरने होत असते. आय मीन तुम्हाला फर्स्ट अपॉइंटमेंट बुक करावी लागते. फक्त हेअरकटसाठीच नाही, तुम्हाला जरी डॉक्टरकडे जायचं असेल तर तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावी लागते, अपॉइंटमेंट बुक करावी लागते, मग त्याप्रमाणे तुम्ही जाता. तसंच मी काल मला फ्री टाईम होता म्हणून मी अपॉइंटमेंट बुक केली होती आजची आणि मी आज हेअरकट करून आलो आहे. जस्ट मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की हेअरकट कसा वाटतोय तुम्हाला, इज इट रिअली वर्थ. त्याची कॉस्ट वगैरे पण मी तुम्हाला पुढे सांगेन. तर तुम्ही अपॉइंटमेंट बुक करता, तुम्ही जाता, जेव्हा तुम्हाला फ्री टाईम असेल तेव्हा तुम्ही मेन्शन करतात, ते नोट डाऊन करतात, तुम्हाला बोलवतात, तुम्ही जाता हेअरकट करता. आता हेअर कॉस्ट इज लाईक 25 युरोज, 25 to 30 युरोजमध्ये हेअर कॉस्ट असते. आय मीन मी जिथे राहतो तिथे तर 25 असते. लोक 2-3 युरो टिप देतात. तर 28 युरोज होतात. जर तुम्ही 28 युरोज जर तुम्ही रुपीजमध्ये कन्वर्ट केले, ॲक्च्युली नाही केले पाहिजे, कारण ज्या गोष्टी जर्मनीमध्ये आहेत त्या जर्मनीप्रमाणे ठीक आहेत आणि ज्या गोष्टी इंडियामध्ये आहेत त्या इंडियाप्रमाणे ठीक आहे. जरी तुम्ही कन्वर्ट केले तर 28 युरोजचे होतात 2700 ते 800 रुपीज होतात. सो जस्ट लेट मी नो, इज इट 28 युरोज इज रिअली वर्थ फॉर माय हेअरकट और नो. कारण मी US पण असताना US पण ॲक्च्युली $30 घेतात, $30 घेतात आणि लोक $2-3 टिप देतात. तर $33 होतं. तर कारण युरोपमध्ये US लोक टीप भरपूर देतात, कारण इंडियामध्ये मला नाही वाटत की लोक टीप देत असतील, बट उलटा इंडियामध्ये बार्गनिंग करतात लोक. तर असं नाही केलं पाहिजे. ॲक्च्युली ॲप्रिशिएट केलं पाहिजे लोकांना, कारण त्यांच्या प्रोफेशनसाठी वगैरे, त्याच्यामुळे इकडे लोक देतात टीप. तर अशा प्रकारे गोष्टी होतात जर्मनीमध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा नवीन व्लॉग येतो आहे, ॲम्स्टरडॅम व्लॉग. राहुल आणि मला सुट्टी होती, वॅकेशन चालू होतं, तर आम्ही 3-4 दिवस गेलो होतो ॲम्स्टरडॅमला. तर माझा नवीन ब्लॉग पण येतो लवकरच. बस मला फक्त एवढं सांगायचं होतं. आणि स्टे ट्यून, सबस्क्राईब माय चॅनल इफ यू आर न्यू हिअर्स, अँड प्लीज लाईक इट, शेअर विथ युअर फ्रेंड्स, फॅमिली, यू नो व्हॉट टू डू. सो जस्ट शो सम लव. ॲक्च्युली मला मी असं कधी व्हिडिओ वगैरे काढले नाही आहेत, आणि इट इज जस्ट न्यू थिंग फॉर मी. आय एम जस्ट न्यू हिअर फॉर एव्हरीथिंग. So just keep support and subscribe my channel. Thank you so much.